या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी ही समोर येते। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांची बंद दाराआड सध्या चर्चा सुरू आहे। कोकाटेंचं मंत्रिपद आणि आमदारकी जर गेली किंबहुना गेल्यातच जमा आहे असं आता म्हटलं जात आहे। कारण मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री बंद दाराआड सध्या चर्चा करतायत। जिल्हा न्यायालयाच्या निर्णयावर अर्थातच या सगळ्या संदर्भात चर्चा केली जाईल। जिल्हा न्यायालयाच्या निर्णयावर तीनही नेत्यांची आता चर्चा आहे। बंद दाराआड केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यात ही चर्चा होतीये। त्यामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकी गेल्यातच आता जमा आहे। जर या सगळ्याविषयी अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद आता गेल्यातच जमा आहे का? कारण मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची बंद दाराआड चर्चा। निश्चित नागवी सर्वात मोठी बातमी ही आहे की जी बंद दाराआड चर्चा झाली आहे त्यातली खास माहिती सांगतो। तीनही नेत्यांनी आता यावरती डिस्कशन करायला घेतला होता मुद्दा, आणि एक मुद्दा प्रकाशाने समोर आला की न्यायालयाच्या निकालानुसार सध्या जिल्हा न्यायालयाचा निकाल आला, 2 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली, त्यांना आरोपी सिद्ध करण्यात आलं, गुन्हेगार म्हणून सिद्ध करण्यात आलं। त्याचवेळी त्यांची आमदारकी आणि त्यांचं मंत्रिपद आता त्यांनी गमावलेलं आहे। फक्त या निर्णयाची प्रत आता विधिमंडळाला प्राप्त होणं अपेक्षित आहे। त्यानंतर विधिमंडळाकडून या संदर्भातील अधिकृत घोषणा केली जाईल। मात्र ज्यावेळी न्यायालयाने शिक्षा सुनावली त्याच वेळी त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद त्यांनी गमावलेलं आहे, आणि म्हणून सध्या ही तांत्रिक कागदोपत्री जी पूर्तता आहे ती होणं बाकी आहे। त्यानंतर अधिकृत विधिमंडळाकडून पत्र जारी केलं जाईल आणि कोकाटे आहेत त्यांची आमदारकी रद्द झालेली आहे आणि आमदारकी रद्द झाल्यामुळे आपसूक चेतन, माफ करा काही सेकंद मी तुम्हाला थांबवते। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी चेतन ननावरे आपले प्रतिनिधी यांनी दिलेली आहे। केवळ अधिकृत घोषणा होणं उर्वरित आहे। विधिमंडळाकडून या संदर्भात अधिकृत घोषणा ही केली जाईल। केवळ नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी झाल्यानंतर आता मात्र कोर्टानं शिक्षेला स्थगिती दिली, तरी देखील या ठिकाणी आपण जर पाहिलं तरी कोकाटेंच्या मंत्रिपदावर मात्र टांगती तलवारच पाहायला मिळते। मंत्रिपद गेल्यातच जमा आहे, किंबहुना आमदारकी सुद्धा गेल्यात जमा आहे, आणि त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा होतीये। त्यामुळे चेतन, तुम्ही जी अपडेट आता दिली, जी महत्त्वाची बातमी दिली की आता मात्र केवळ अधिकृत घोषणा होणं उर्वरित आहे। विधिमंडळाकडून अधिकृत पत्र तसं थोड्याच वेळात जारी सुद्धा केलं जाईल। 3 वाजता या सगळ्या संदर्भात सुनावणी सुद्धा जिल्हा न्यायालय उच्च न्यायालयामध्ये सुरू होणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळी मात्र माणिकराव कोकाटे यांचा पत्ता कट होतोय, यावर शिक्कामोर्तब होतोय, त्यावेळी ती जागा कोण घेणार या नावाची तर चर्चा होतच असेल। काय नाव, धनंजय मुंडे की कोई और सही? निश्चित लागवी आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष असेल, कारण उच्च न्यायालय जर शिक्षेला स्थगिती दिली नाही तर मात्र माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद निश्चित जाईल। तुर्तास तरी निर्णय तात्काळ त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी रद्द झालेली आहे। आता या संदर्भातील अधिकृत घोषणा विधिमंडळाकडून होणं अपेक्षित आहे। मात्र आत्ताच्या घडीला आपण पाहिलं तर मंत्रिपद आणि आमदारकी हे दोन्हीही माणिकराव कोकाटे यांनी गमावलेलं आहे। परिणामी त्याच्या जागी आता धनंजय मुंडे यांच्या सहित अनिल पाटील यांच्याही नावाची चर्चा जोरदार आहे। अनिल पाटील हे मागील काळामध्ये ज्यावेळी महायुती सोबत आपण पाहिलं होतं की विकास आघाडीमध्ये असताना देखील ते मंत्री होते, आणि त्यानंतर मात्र त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये मंत्रिपद नाकारण्यात आलेलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा अनिल पाटील यांना कुठेतरी कामाची पोचपावती म्हणून या ठिकाणी मंत्रिपद बहाल केलं जाऊ शकतं। अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठलेही गंभीर आरोप झालेले नाहीयेत। याशिवाय पक्ष संघटना वाढीमध्ये आदित्य तटकरेंसोबत अनिल पाटील यांनी सुद्धा चांगलं काम केल्याची चर्चा होती, आणि म्हणूनच त्याची पावती म्हणून पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपदी निवडणी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। अगदी चेतन, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा। बरोबर 3 वाजता 2:35 झालेली आहेत, उरलेत केवळ काही मिनिटं, आणि बरोबर 3 वाजता आता या सगळ्या संदर्भात हायकोर्टात सुनावणी सुरू होणार आहे। सुनावणीत काय युक्तिवाद होतो, काय नेमका निर्णय दिला जातो, क्षणाक्षणाची अपडेट लोकशाही मराठी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। पण चेतन, असं देखील कळतंय की माणिकराव कोकाटे आता नकोच, यावर मात्र महायुतीतील मित्रपक्ष ठाम आहे। ज्यावेळी शेतकऱ्याच्या मुद्द्यावरून सरकारला भिकारी म्हणणं असू दे किंवा शेतकऱ्याला
दूषणं लागलेलं असू दे किंवा त्यानंतर आलेलं रमी खेळण्याचं प्रकरण, याही वेळी भाजपनं एक स्टँड घेतलेला होता. सुरुवातीला भाजप या सगळ्या संदर्भात बोलण्यास नकार देत होतं, किंबहुना मौन बाळगणं पसंत करत होतं. पण मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितलेलं, यापुढे खपवून घेतला जाणार नाही. तो वेळ आता आलेला आहे का, तो क्षण आता आलेला आहे का, की बास आत्ता नाही. कारण ना त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर सरकार आणि संघटनेमधून आनंद व्यक्त केला जात होता. कारण अनेक ज्या नियम बदल्या होत्या त्यांना स्थगित देण्याचं काम माणिकराव कोकाटे यांनी केलेलं होतं. मात्र दुसरीकडे सातत्याने करण्यात येणारी वादग्रस्त वक्तव्य असतील, यामुळे मात्र कोकाटे अडचणीत आलेले होते. मग ते रमी खेळण्याचं प्रकरण असेल किंवा शेतकऱ्यांबाबत सातत्याने केलेली वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्य असतील, आता एका क्षणापलीकडे सातत्याने ही कारवाईची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे सलग 2 वेळा त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात आल्याचं आपण पाहिलेलं आहे. परिणामी यावेळी मात्र त्यांचं मंत्रिपद अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्यांच्या ठिकाणी दुसरा नेत्या संधी देण्याचा विचार आहे. तो या तीनही नेत्यांच्या बैठकीत जाण्याची खात्रीलायक माहिती आहे. परिणामी कोकाटेंना जरी आता उच्च न्यायालयाने स्थगिती दिली शिक्षेला, तरी त्यांचं मंत्रिपद कायम राहणार का, याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहे. मात्र तुर्तास तरी न्यायालयाच्या निकालावरती त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी हे अवलंबून असेल. त्यामुळे पुढच्या अर्ध्या तासामध्ये कोकाटेंच्या भवितव्याबद्दल स्पष्टपणे जो विचार आहे, जो निकाल आहे, तो समोर येईल. चेतन, आता प्रतीक्षा आहे ती केवळ हायकोर्टातल्या 3 वाजताच्या सुनावणीची. या सुनावणीनंतर विधिमंडळाकडून अधिकृत घोषणा होईल की त्यापूर्वीच काही या सगळ्या संदर्भात वेगवान हालचाली घडतील? नाही, निश्चितपणे. कारण न्यायालयाने जर निकालात स्थगिती दिली उच्च न्यायालयाने, तर मात्र विधिमंडळ कुठलाही निर्णय या संदर्भातील घोषित करता येणार नाही. त्यामुळे विधिमंडळ सचिवालय देखील आता जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाची प्रत मिळेपर्यंत प्रतीक्षेत असेल. याशिवाय उच्च न्यायालयाचा निकाल काय येतोय याकडेही विधिमंडळाचं लक्ष असेल. कारण जरी न्यायालयाची प्रत जरी त्यांच्या हाती आली, तरी ही उच्च न्यायालयामधील परिस्थिती अवगत करून कुठेतरी ही आमदारकी रद्द करायचं प्रकरण आहे ते थांबवता येऊ शकतं. आणि म्हणूनच विधिमंडळही वेट अँड वॉच मध्ये आहे की उच्च न्यायालय नेमकं कोकाटेच्या विरोधात निकाल देत आहे की त्यांना दिलासा देत आहे. त्यामुळे जर उच्च न्यायालयाने आता दिलासा दिला तर मात्र त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी साबूत राहील. मात्र जर उच्च न्यायालयाने कुठलाही दिलासा दिला नाही तर तात्काळ त्याच क्षणी विधिमंडळाकडून दखल घेऊन निर्णयाची प्रत हाती आल्यानंतर तात्काळ या संदर्भातील आदेश जारी केले जातील. त्यामुळे जिल्हा न्यायालय आता विधिमंडळ सचिवापर्यंत कधीपर्यंत पोहोचते याकडे आपलं लक्ष. अगदी चेतन, या सगळ्या संदर्भात काही तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचतायत का? नेमक्या कोणत्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे? न्यायमूर्ती कोण असतील उच्च न्यायालयामध्ये? कोणाचं घटनापीठ या ठिकाणी असेल जिथे ही सगळी सुनावणी होईल? या सगळ्याविषयी काही अपडेट? निश्चित जी उच्च न्यायालयाच्या संदर्भात चेतन, पुन्हा एकदा आपण तुमच्याकडे येऊया, तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात अपडेट घेऊया. तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. कोकाटेंना जेल की बेल हे 3 वाजता आता कळेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.